नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता या चॅप्टर मधील लास्ट कन्सेप्ट प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट म्हणजेच घटनेची संभाव्यता हा नवीन टॉपिक आज आपण सुरू करणार आहोत आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 5.4 मधील एक्झाम्पल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत। सुरुवातीला प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट म्हणजेच घटनेची संभाव्यता या संदर्भामध्ये काही प्राथमिक माहिती आपण सुरुवातीला घेणार आहोत। इन अ मॅथमॅटिकल लँग्वेज व्हेन पॉसिबिलिटी ऑफ एन एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस्ड इन नंबर इट इज कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी। म्हणजे जेव्हा गणितीय भाषेमध्ये एखाद्या घटनेची शक्यता ही सांख्यिक स्वरूपामध्ये मांडलेली असते तेव्हा त्याला संभाव्यता असं म्हटलं जातं। It is expressed as fraction or percentage using the following formula. घटनेची संभाव्यता ही नेहमी एकतर अपूर्णांकामध्ये, मग तो दशांश अपूर्णांक असेल किंवा अंशछेद स्वरूपातील अपूर्णांक असेल त्या स्वरूपामध्ये किंवा शेकडेवारी स्वरूपामध्ये आपल्याला घटनेची संभाव्यता मांडता येते। आणि त्यासाठीचं सूत्र जे आहे ते सूत्र आपल्याला खाली दिलेलं आहे। फॉर अ रँडम एक्सपेरिमेंट इफ सॅम्पल स्पेस S and A is an expected event, then the probability of A, it is probability of P of A, it can be read as probability of an event A. It is given by the following formula. म्हणजे खालील सूत्राचा उपयोग करून आपण A या घटनेची संभाव्यता मांडणार आहोत। परंतु S हा एका यादृच्छिक प्रयोगाचा सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश असेल आणि त्याच यादृच्छिक प्रयोगासंदर्भामध्ये ए ही कोणतीही अपेक्षित घटना असेल तर ए या घटनेची संभाव्यता पी ऑफ ए या स्वरूपामध्ये मांडली जाते आणि ती शोधण्याचं सूत्र जे आहे ते सूत्र खाली दिलेलं आहे। पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस। म्हणजे ए या घटनेतील घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील घटकांची संख्या या दोघांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर म्हणजे ए या घटनेची संभाव्यता असणार आहे। इट कॅन बी रिटन ॲज इन शॉर्ट पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी परीक्षेला चुकून आपण एन ऑफ एस हा अंशस्थानी आणि घटनेतील घटक संख्या ही छेदस्थानी मांडून आपलं उत्तर चुकवून घेत असतो। ही सूत्र जे आहे ते सूत्र काळजीपूर्वक पहा। या प्रकरणामध्ये फक्त एवढंच एकमेव सूत्र आहे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस। आता ही जी संभाव्यता आहे या संभाव्यते संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं गुणधर्म आहे। द प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज फ्रॉम 0 to 1 और 0% to 100%। म्हणजे घटनेची संभाव्यता ही एकतर 0 किंवा 0 पेक्षा मोठी आणि 1 किंवा 1 पेक्षा लहान असते किंवा 0 पासून 100% या दरम्यान कुठेही आपल्याला संभाव्यता असू शकते। इफ ए इज एन इव्हेंट देन 0 इज लेस दॅन और इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज लेस दॅन और इक्वल टू 1 और 0% इज लेस दॅन और इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज लेस दॅन और इक्वल टू 100%। म्हणजे एखाद्या घटनेची संभाव्यता 0 ते 1 यापैकी कोणताही एक संख्या असू शकते किंवा 0% 0% ते 100%, 0 आणि 100%सह घटनेची संभाव्यता या दोन संख्यांच्या दरम्यान टक्क्यांच्या दरम्यान असू शकते। हे आपल्याला रिकाम्या जागांच्या स्वरूपामध्ये विचारलं जाऊ शकतं। म्हणजे एखाद्या घटनेची संभाव्यता ही 0 ही असू शकते। ज्या घटनेची संभाव्यता 0 असते तिला अशक्य घटना असं म्हणतात। एक उदाहरण आपल्याला कदाचित आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहे ते आपण पाहणार आहोतच। आता यावर आधारित म्हणजे हे जे सूत्र आपण अभ्यासलेलं आहे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या यादृच्छिक प्रयोगाचे रँडम एक्सपेरिमेंटचे सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश लिहिले आहेत। पाठीमागच्या प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये आपण यादृच्छिक प्रयोगासंदर्भातल्या घटना इव्हेंट लिहिलेल्या आहेत। त्या बाबींचा आधार घेऊन आपण दिलेल्या घटनेची संभाव्यता शोधणार आहोत। त्यासाठी आपल्याला हे जे सूत्र आहे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस याचा आपण उपयोग करणार आहोत। प्रॅक्टिस सेट 5.4
प्रॅक्टिस सेट 5.4 मधील फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ टू कॉइन्स आर टॉस्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. म्हणजे जर दोन नाणी एकाच वेळी फेकली तर खालील घटनांची संभाव्यता शोधा. पहिली घटना आहे गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. सेकंड इव्हेंट इज गेटिंग नो हेड. सुरुवातीला कुठल्याही घटनेची संभाव्यता शोधण्यासाठी आपल्याला यादृच्छिक प्रयोगाचा रँडम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस लिहिणं गरजेचं आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर मग आपण ती घटना ही सेट फॉर्ममध्ये लिहून मग आपण आता जो फॉर्म्युला अभ्यासलेला आहे तो फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण त्या घटनेची संभाव्यता प्रोबॅबिलिटी शोधणार आहोत. सुरुवातीला यादृच्छिक प्रयोग जो आहे तो आहे टू कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. देअरफॉर जेव्हा दोन कॉइन आपण एकाच वेळी टॉस करतो किंवा फेकतो त्यावेळी दोनही नाण्यांवरती एकतर आपल्याला छापा छापा मिळेल किंवा छापा काटा मिळेल किंवा काटा छापा मिळेल किंवा काटा काटा मिळेल. देर आर 4 पॉसिबिलिटीज, HH, HT, TH अँड TT. हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. दॅट मीन्स देर आर 4 सॅम्पल पॉइंट्स इन द सॅम्पल स्पेस. देअरफॉर n of s इज इक्वल टू 4. नाव इव्हेंट A, इट इज गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, जेव्हा कमीत कमी किंवा ॲटलिस्ट हा शब्द जेव्हा आपल्या घटनेमध्ये येतो तेव्हा ॲटलिस्टचा अर्थ काळजीपूर्वक समजावून घ्या. गेटिंग ॲटलिस्ट वन हेड म्हणजे कमीत कमी एक छापा मिळणे. मग कमीत कमी एक छापा म्हणजे एका छाप्यापेक्षा कमी छापे चालणार नाहीत, जास्त चालतील परंतु कमी चालणार नाहीत. म्हणजे किमान एक छापा त्या दोनही नाण्यांवरती असणं गरजेचं आहे. दोघांपैकी एका नाण्यावरती किमान एक छापा असणं गरजेचं आहे. दोघांवरती असेल तर चालेल आपल्याला. म्हणजे ए या घटनेमध्ये कोणते कोणते पॉसिबिलिटीज येतील तर HH, HT आणि TH या प्रत्येकामध्ये किमान एक हेड आहे, एक छापा आहे. दॅट मीन्स नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट A, it is 3. Therefore n of A is equal to 3. Now we have formula for probability of A is equal to number of sample points in set A upon number of sample points in sample space. That means n of A upon n of S. n of A ची व्हॅल्यू आहे 3 आणि n of S ची व्हॅल्यू आहे 4. There are 3 elements in set A and there are 4 sample points in sample space S. Therefore probability of an event A is 3/4. मग हे तुम्ही डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकता किंवा पर्सेंटेज मध्येही कन्वर्ट करू शकता. पर्सेंटेज मध्ये जर कन्वर्ट केलं तरी 75% येईल. नेक्स्ट इव्हेंट इज गेटिंग नो हेड. आता या घटनेमध्ये आपल्याला अपेक्षित असलेले जे इलेमेंट्स आहेत ते कोणते असणार आहेत, कोणत्या पॉसिबिलिटीज आपल्याला अपेक्षित आहेत. तर अशी पॉसिबिलिटी आपल्याला आवश्यक आहे की ज्यामध्ये एकही हेड असणार नाही, म्हणजे दोनही आपल्याला टेल्स लागतील. दॅट मीन्स इन सेट बी देर इज ओनली वन पॉसिबिलिटी, इट इज TT. दॅट मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट B इज इक्वल टू 1. नाव probability of event B is equal to n of B upon n of S. Now put the values of n of B and n of S. n of B is 1 and n of S is 4. That means probability of event B, या ठिकाणी B हा अक्षर हवं होतं. n of B is equal to 1/4. 1/4 ला जर आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं तर इट इज 25%. म्हणजे 25% ही घटना घडण्याची शक्यता आहे. हे अतिशय साधी आणि सोपी एक्झाम्पल या ठिकाणी होतं. साध्या सोप्या घटना होत्या, यांची आपण संभाव्यता शिकलेली आहे. याच प्रकारे आपण पुढचा यादृच्छिक प्रयोग पाहूयात. सेकंड एक्झाम्पल, 2 dice are rolled simultaneously. Find the probabilities of following events. First event is the sum of digits on upper faces is at least 10. याही ठिकाणी at least हा शब्द आलेला आहे, त्याचा अर्थ आपण पुढे समजावून घेऊयात. The sum of digits on upper faces is 33. Then the digit on the first die is greater than the digit on the second die. आता या घटनांचा आपण नंतर विचार करूयात. सुरुवातीला रँडम एक्सपेरिमेंट जो आहे तो आहे 2 dice are rolled simultaneously. एकाच वेळी 2 फासे जे आहेत ते फासे फेकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 फासे फेकले असता कोणकोणत्या संभाव्यता किंवा कोणत्या निष्पत्ती आपल्याला मिळू शकतात त्यांचा एक आपण सेट तयार केलेला होता. त्याला आपण सॅम्पल स्पेस नमुना अवकाश असं म्हटलं होतं.
दोन फासे फेकले असता पहिली शक्यता दोनही फाशांच्या वरच्या पृष्ठभागावरती आपल्याला 1 आणि 1 दॅट मीन्स 1 1 ही एक पहिली आपली पॉसिबिलिटी झाली. सेकंड 1 2 देन 1 3 अशा आपल्याला एकूण 36 पॉसिबिलिटीज मिळाल्या. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 असं करत करत आपल्याला 6 6 पर्यंत 36 पॉसिबिलिटीज मिळणार आहे. दॅट मीन्स number of sample points in sample space it is 36. Now first event A, याला आपण पहिल्या इव्हेंटला आपण A असं नाव दिलेलं आहे. The sum of digits on the upper paces is at least 10. म्हणजे वरच्या पृष्ठभागावर आलेल्या दोनही अंकांची बेरीज ही कमीत कमी 10 असावी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या दोन अंकांची बेरीज 10 पेक्षा कमी चालणार नाही. या ठिकाणी पहा, या दोन अंकांची बेरीज 2 आहे, ती 10 पेक्षा कमी असल्यामुळे या निष्पत्तीचा इलेमेंटचा ए या संचामध्ये ए या घटनेमध्ये समावेश होऊ शकणार नाही. 10 किंवा 10 पेक्षा जास्त बेरीज असणारे कोणत्या कोणत्या जोड्या आहेत, तर पहिली जोडी आहे 4 and 6, ॲडिशन आहे 10. मग पहिली असणार आहे 4 6, दुसरी असणार आहे 5 5, तिसरी असणार आहे 5 6, चौथी असणार आहे 6 4, त्यानंतर 6 5 and 6 6. These are the 6 possibilities. या 6ही पॉसिबिलिटीज मध्ये त्यांच्यातील अंकांची बेरीज ही 10 किंवा 10 पेक्षा जास्त आहे. ती 10 कमीत कमी 10 आहे, 10 पेक्षा कमी नाही. दॅट मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज इक्वल टू 6. नाउ फॉर्म्युला फॉर प्रोबेबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू n of a upon n of s. Value of n of a is 6. There are 6 elements in set A. Then n of s is 36. That means p of a is equal to 6 upon 36. That means p of a is equal to 1 upon 6. म्हणजे a या घटनेची संभाव्यता 1/6 आहे. त्यानंतर सेकंड जी इव्हेंट आहे त्या इव्हेंटला आपण नाव देऊयात बी. लेट इव्हेंट बी इज द सम ऑफ डिजिट्स ऑन अपर फेसेस इज 33. म्हणजे वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज ही जी आहे ती 33 असावी लागेल. पण जर तुम्ही पाहिलं तर या 36 पॉसिबिलिटीज मध्ये सर्वात मोठे अंक असलेली पॉसिबिलिटी आहे 6 6 आणि यांची ॲडिशन आहे 12. म्हणजे आपल्याकडे ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्यांच्यातील अंकांची बेरीज मॅक्झिमम 12 आहे. 12 पेक्षा एकाही पॉसिबिलिटीज मध्ये दोनही अंकांची बेरीज ही जास्त नाहीये. मग अशी एकही पॉसिबिलिटी नाही की ज्यामध्ये आपल्याला दोनही अंकांची बेरीज 33 मिळणार आहे. म्हणजे या इव्हेंटमध्ये ही घटना घडणं शक्य नाही. या घटनेमध्ये एकही घटक असणार नाही. दॅट मीन्स n of b इज इक्वल टू 0. यामध्ये एकही घटक नाही. नाव प्रोबेबिलिटी ऑफ इव्हेंट b इज इक्वल टू n of b अपॉन n of s. दॅट मीन्स p of b is equal to 0 upon 36. That means n of b is 0 and n of s is 36. 0 upon 36. 0 ला कुठल्याही संख्येने डिवाइड केला तर आन्सर आपलं 0 असणार. दॅट मीन्स p of b is equal to 0. दॅट मीन्स प्रोबेबिलिटी ऑफ इव्हेंट b is 0. b या घटनेची संभाव्यता 0 आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या घटनेची संभाव्यता 0 असते त्या घटनेला अशक्य घटना असं म्हटलं तर इम्पॉसिबल इव्हेंट. ती घटना कधीही घडू शकत नाही. नाव थर्ड इव्हेंट आहे द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा आहे. अशा आपल्याला इलेमेंट जे आहे ते इलेमेंट आपल्याला या घटनेमध्ये घ्यायचे आहेत. या घटनेला आपण सी असं नाव देऊयात. इव्हेंट सी, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. नाव सी इज इक्वल टू, आता पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असावा. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या फाशावर 1, दुसऱ्या फाशावर 1 हे दोनही समान आहे. ही आपली अट पाळली जात नाही. पहिल्या फाशावर 1, दुसऱ्या फाशावर 2. पहिल्या फाशावरील अंक हा मोठा असायला पाहिजे, पण या ठिकाणी हा छोटा आहे म्हणून याचा समावेश आपल्याला या घटनेमध्ये करता येणार. मग असे घटक आपल्याला पाहिजे आहेत की ज्यांच्यामध्ये पहिला अंक मोठा असेल, जो पहिल्या फाशावरील अंक असणार आहे, आणि दुसरा अंक लहान असेल. मग पहिली शक्यता ती आहे 2 1. दॅट मीन्स इन इव्हेंट सी और सेट सी वी हॅव फर्स्ट पॉसिबिलिटी 2 1, देन 3 1, देन 3 2, 4 1, 4 2, 4 3, 5 1, 5 2, 5 3, 5 4, 6 1, 6 2, 6 3,
6 4 and 6 5. मग आता एकूण या सगळ्या जर तुम्ही निरीक्षण केलं तर पहिला जो अंक आहे तो पहिला अंक दुसऱ्या अंकापेक्षा मोठा आहे. यामध्ये एकूण एलिमेंट्स जे आहेत आपल्याला अपेक्षित असणाऱ्या निष्पत्ती ज्या आहेत ते एकूण 15 आहेत. therefore n of c is equal to 15. now probability of an event c is equal to n of c upon n of s, that means 15 upon 36. जर याला आपण सिम्प्लिफाय केलं 3 ने डिवाइड केलं तर 3 5s are 15 and 3 12s are 36. that means p of c is equal to 5 upon 12. that means c या घटनेची संभाव्यता ही 5/12 इतकी आहे. probability of an event c is 5 upon 12. next example, there are 15 tickets in the box bearing one number from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the probability of event that the ticket drawn shown an even number, shows a number in the multiple of 5. म्हणजे एका बॉक्समध्ये एकूण 15 तिकीट आहेत, 15 चिठ्ठ्या आहेत. त्यांच्यावरती 1 पासून 15 पर्यंत या अंकांपैकी एक अंक प्रत्येकावरती लिहिलेला आहे. कुठलाही अंक रिपीट झालेला नाही आहे. असे 1 ते 15 अंक लिहिलेले तिकीट एका बॉक्समध्ये ठेवलेले आहेत आणि त्यातून एक आपण यादृच्छिक पद्धतीने जर निवडला तर खालील घटनांची आपल्याला संभाव्यता काढायची. दॅट ticket shows an even number. Our second event is the ticket shows number in the multiple of 5. म्हणजे त्या तिकिटावर येणारा अंक जो आहे तो सम असण्याची किंवा 5च्या पटीमध्ये असण्याची संभाव्यता आपल्याला शोधायची आहे. आपला यादृच्छिक प्रयोग आहे की 15 अंक लिहिलेले 1 ते 15 अंक लिहिलेल्या तिकिटांपैकी एक आपण तिकीट रँडमली निवडतो आहोत आणि त्याच्यावरती येणारा अंक जो आहे तो अंक आपल्याला कोणता असेल, किती शक्यता असतील त्यावरून आपण सॅम्पल स्पेस लिहिणार आहोत. आपल्याकडे 1 ते 15 संख्या लिहिलेली तिकीट असल्यामुळे आपल्याला 1 ते 15 या अंकांपैकीच एक अंक मिळणार आहे. म्हणजे जवळजवळ आपल्याला 15 शक्यता असतील. दॅट मीन्स सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू 1 2 3 4 अप टू 15. म्हणजे एकूण 15 घटक याच्यामध्ये असतील. दॅट मीन्स n ऑफ S इज इक्वल टू 15. या ठिकाणी आपण डॉट डॉट केलेले प्रत्येक अंक लिहिण्याची आवश्यकता नाही. नाव लेट अस अज्युम दॅट इव्हेंट A इज द तिकीट ड्रॉन shows an even number. म्हणजे काढलेलं जे तिकीट आहे रँडमली त्या तिकिटावरती इवन म्हणजे समसंख्या आहे. मग यातील समसंख्या कोणकोणत्या आहेत तर त्यातील समसंख्या आहेत 2 4 6 8 10 12 आणि 14. देर आर 7 even numbers between 1 to 15. that means n of A is equal to 7. now probability of an event A is equal to n of A upon n of S. value of n of A, that means elements in the set A is 7. now n of S is 15. that means P of A is equal to 7 upon 15. आता 7 upon 15 ला आपण सिम्प्लिफाय करणार नाही आहोत कारण याला कोणत्याही यांच्यातला कॉमन फॅक्टर हा 1 असल्यामुळे त्याने आपण काही भाग देणार नाही. 1 व्यतिरिक्त यांना सामायिक अवयव नाही. P of A is equal to 7 upon 15. म्हणजे काढलेल्या तिकिटावरती सम अंक असण्याची शक्यता ही 7/15 आहे. Second event, let us assume that the ticket drawn shows a number in the multiple of 5. म्हणजे काढलेलं जे तिकीट आहे त्या तिकिटावरती 5 किंवा 5च्या पटीतील संख्या आहे. मग 5 किंवा 5च्या पटीतील संख्या या 1 ते 15 मध्ये फक्त 3च आहेत, 5 10 आणि 15. That means in set B we have 3 elements 5 10 and 15. therefore number of sample points in or number of elements in set B is equal to 3. now probability of B is equal to n of B upon n of S. that means 3 upon 15. if we simplify this fraction we get P of B is equal to 1 upon 5. म्हणजे probability of an event B is 1 upon 5. B या घटनेची संभाव्यता 1/5 आहे. म्हणजे त्या तिकिटावरती 5च्या पटीतील अंक मिळण्याची शक्यता ही 1 upon 5 किंवा 1/5 असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, अ 2-digit number is formed with the digits 2 3 5 7 9 without repetition. what is the probability of the number formed is an odd number, a multiple of 5. म्हणजे 2 3 5 7 आणि 9 या अंकांचा उपयोग करून अंकांची पुनरावृत्ती न करता
2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत आणि तयार झालेल्या संख्यांमध्ये आपल्याला किती शक्यता मिळतील त्या सगळ्या शक्यतांचा समावेश आपण सॅम्पल स्पेसमध्ये करणार आहोत, नमुना अवकाशामध्ये करणार आहोत. मग आपण याचा सराव पाठीमागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये केलेला आहे. 2 अंकी संख्या तयार करायची आहे. सुरुवातीला आपण 2 हा दशक स्थानी ठेवूयात आणि उरलेले अंक आपण आळीपाळीने एकक स्थानी ठेवणार आहोत. तर 2च्या समोर आपण 3 एकक स्थानी ठेवला तर 23 किंवा 25 किंवा 27 किंवा 29 असे आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या 2 हा दशक स्थानी घेऊन तयार करता येतील. त्याचप्रमाणे 3 दशक स्थानी घ्यायचा, नंतर 5, नंतर 7 आणि नंतर 9. किती शक्यता येतात पहा सॅम्पल स्पेसमध्ये. 23, 23, 25, 27, 29. नाव पुट 3 at the place of 10, 32, then 35, 37, 39, then 52, 53, 57, 59, then 72, 73, 75, 79. Now put 9 at the place of tens, that means 92, 93, 95 and 97. There are near about 5 4 are 20 possibilities. म्हणजे 20 शक्यता आपल्याला या ठिकाणी मिळेल. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इज इक्वल टू 20. आता हा जो आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट करतो आहोत यात तयार होणारी संख्या ऑड म्हणजे विषम असण्याची संभाव्यता किती आहे, तर या घटनेला आपण सुरुवातीला ए असं म्हणून घेऊयात. इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर फॉर्म इज अन ऑड नंबर. मग यातील ऑड नंबर फक्त या इव्हेंटमध्ये येतील. तर ऑड नंबर कोणते कोणते पहा. 23, 25, 27, 29, 35. 32 इज अ इवन नंबर, आपल्याला ऑड लागत आहे. 35, 37, 39, देन 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95, 97. म्हणजे फक्त हे 4 जे 2 डिजिट नंबर आहेत ते याच्यामध्ये ए या इव्हेंटमध्ये येणार आहेत. 32, 52, 72 आणि 92. बाकी सर्व येतील. एकूण किती होतील पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 8, 16. There are 16 elements in set A. That means n of A is equal to 16. Therefore, probability of an event A is equal to number of elements in set A upon number of sample points in S. That means 16 upon 20. If we simplify, आपण जर 4 ने भाग दिला तर P of A is equal to 4 upon 5. It is a possibility or probability of an event A. म्हणजे ए या घटनेची ही शक्यता आहे की तयार होणारा जो अंक आहे तो अंक विषम असण्याची शक्यता ही 4/5 आहे. नाव सेकंड इव्हेंट बी. द नंबर सो फॉर्म इज इन द मल्टिपल ऑफ 5. जर बी या घटने 5च्या पटीत तयार होणाऱ्या संख्येला आपण जर बी ही घटना म्हटलं तर यातील 5च्या पटीमध्ये तयार होणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत पहा. 25, 35, 75 and 95. There are only 5 numbers which are in the multiple of 5. That means B is equal to, in curly bracket, 25, 35, 75 and 95. That means n of B is equal to 4. Therefore, probability of B is equal to n of B upon n of S. That means 4 upon 20. If we simplify, we get P of B is equal to 1 upon 5. That means the probability of an event B is 1 upon 5. म्हणजे दुसऱ्या घटनेची संभाव्यता ही 1/5 आहे. Now, last example. A card is drawn from the pack of well shuffled 52 playing cards. Find the probability that the card drawn is an ace or a spade. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 52 पत्त्यांच्या योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक कार्ड जे आहे ते आपण यादृच्छिक पद्धतीने निवडलं तर 2 घटना आपल्याला सांगितलेल्या आहेत. ते कार्ड एक्का असण्याचं किंवा ते कार्ड स्पेड म्हणजे इस्पिक असण्याची शक्यता किती आहे. आता पाठीमागच्या बाबतीमध्ये आपण प्लेइंग कार्डच्या बाबतीमध्ये थोडीशी माहिती अभ्यासलेली आहे. 4 प्रकारचे कार्ड असतात. त्यातील 2 रंगीत असतात म्हणजे रेड असतात आणि 2 ब्लॅक कलरचे असतात. रंगीत जे असतात ते हार्ट, त्यानंतर डायमंड हे त्याला मराठीमध्ये बदाम आणि चौकड असं म्हटलं जातं. त्यानंतर स्पेड म्हणजे इस्पिक आणि क्लब म्हणजे किल्वर
असे 2 पत्ते हे जे काळे असतात हे आपल्याला ज्ञात आहे. मग जर 52 पत्त्यांच्या कार्डमधून प्लेइंग कॅटमधून जर आपण एक कार्ड हे रॅन्डमली जर निवडलं तर आपल्या हातात कोणतं कार्ड असेल याच्या 52 शक्यता असतील. आणि त्या शक्यता म्हणजे बदाम 1, बदाम 2, बदाम 3 करत करत बदाम राजापर्यंत एकूण 13 शक्यता. त्यानंतर चौकटच्या 13 शक्यता, इस्पिकच्या 13 शक्यता आणि किलोवरच्या 13 शक्यता, असे एकूण 13 चोक 52 शक्यता आपल्याकडे असतील. तो सॅम्पल स्पेस सेट स्वरूपामध्ये लिहिण्याची आवश्यकता नसते. देअरफॉर if S is a sample space, number of sample points is 52. डायरेक्ट n of S लिहिलं तरी या ठिकाणी चालतो. नाव लेट अस अज्युम दॅट इव्हेंट ए अ कार्ड ड्रॉन इज अन एस. मग आता त्या पत्त्यामध्ये एस म्हणजे एक्का. किती एक्के असतात? ते एकूण 4 एक्के असतात. मग आपल्या या 52 शक्यतांपैकी फक्त 4च शक्यता अशा असतील की त्याच्यामध्ये एक्का आपल्या रॅन्डमली ड्रॉन कार्डवरती असू शकतो. म्हणून there are 4 ace cards in the pack of playing cards. Therefore, number of sample points in set A is equal to 4. Therefore, probability of an event A is equal to n of A upon n of S. n of A is equal to 4 upon n of S is 52. That means if we simplify, P of A is equal to 1 upon 13. म्हणजे जर 4 ने आपण भाग दिला तर या ठिकाणी P of A is equal to म्हणजे probability of an event A is equal to 1 upon 13. A ही घटना घडण्याची संभाव्यता 1/13 आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी निरीक्षण करा. या ठिकाणी आपण सॅम्पल स्पेस किंवा एखादा इव्हेंट जो आहे तो इव्हेंट सेट फॉर्म मध्ये आपण लिहित नाही आहोत. तो आपल्याला या ठिकाणी या प्रकारच्या प्लेइंग कार्डच्या एक्झाम्पल मध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. नाव लेट अस अज्युम दॅट इव्हेंट बी इज द कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. म्हणजे ते इस्पिक असण्याचं शक्यता. मग इस्पिक कार्ड एका कॅटमध्ये प्लेइंग कार्डच्या किती असतात? तर 13 असतात. म्हणून बी या घटनेमध्ये 13 निष्पत्तींचा समावेश होऊ शकतो. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स और नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी इज 13. There are 13 spade cards in the pack of playing cards. That means n of B is equal to 13. That means P of B, probability of an event B is equal to n of B upon n of S. That means 13 upon 52. If we simplify, we get probability of an event B is equal to 1 upon 4. म्हणजे दुसरी घटना जी आहे, काढलेला पत्ता हा इस्पिक असणे, या घटनेची संभाव्यता ही 1/4 आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर अतिशय सोपा आहे, स्कोरिंगच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. फक्त आपल्याला प्रत्येक घटनेचा सॅम्पल स्पेस लिहिता येणं गरजेचं आहे, घटना लिहिता येणं गरजेचं आहे. फक्त घटना लिहिताना ज्या घटनेमध्ये ॲटलिस्ट किंवा किमान किंवा कमीत कमी असे शब्द आलेले आहेत त्याचा अर्थ काळजीपूर्वक समजावून घेऊन त्या घटनेतील घटक आपल्याला लिहावे लागतील. या प्रकरणाचे सर्वच विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी गुण मिळू शकतात, इतकं सोपं हे प्रकरण आहे. तरी सुद्धा तुम्हाला जर काही अडचण या प्रकरणाबाबत वाटत असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास तो लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.